ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। उद्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। प्राणप्रतिष्ठेआधी सुरू झालेल्या पूजा विधीचा आजचा 6वा दिवस आहे। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलंय। राम मंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली आहे। उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7140 निमंत्रक येणार आहेत। शिवाय 112 परदेशी पाहुणेही सहभागी होतील। रामनगरी अयोध्येमध्ये 150 चार्टर्ड विमानं उतरवली जाणार आहेत। मोठ्या व्हीव्हीआयपी मुवमेंट्समुळे अयोध्या नगरीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। विना निमंत्रण कोणालाही अयोध्येमध्ये परवानगी नाहीये। शिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। दरम्यान उद्या अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू दिल्या जाणार आहेत। उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर आहे। उद्या या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे। तर अयोध्या नगरीमध्ये दाखल झाल्यावर पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याची एक संधी भाविकांना मिळणार आहे। पण खरे मोदी नाही तर सेल्फी पॉइंटवरील मोदींसोबत फोटो काढता येणार आहे। मोदी सेल्फी पॉइंटवरती उभारण्यात आलेला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। ऐतिहासिक प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं नवनिर्माण होत आहे आणि हे मंदिर हे एक फ्लेगच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे। भारत का विशालतम मंदिर 161 फीट ऊंचा आणि त्याचं स्क्वेअर मीटर दिलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेज ही काही कमी होताना दिसत नाही। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक काय म्हणता येईल त्याला सेल्फी पॉइंट इकडे करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक जे पर्यटक येत आहेत, जे रामभक्त आहेत, जे काही यात्रेकरू आहेत ते येत आहेत आणि या मंदिरासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो देखील खेचण्याचा त्यांचा मोह आहे तो कमी होताना दिसत नाहीये। आम्ही महाराष्ट्रमधून आलो आहे। वाह वाह, कुठून? घाटकोपर से आए हुए हैं। मुंबई से आए हो। पंतप्रधान जी के साथ फोटो खींच रहे हैं। हाँ, सेल्फी पॉइंट का फोटो। क्या मन में मतलब एक बहुत बड़ा उत्साह, उमंग, आनंद। अपनी जो सनातन धर्म है यो हम पूरे विश्व को समझाएंगे कि सनातन क्या है, कैसा है। वो पूरा फील आता है अंदर से, एक जुनून रोम रोम खड़ा हो जाता है। फोटो खिंचवाई? हाँ, फोटो खिंचवाई। कैसे लगा? बस एकदम बढ़िया सा लगा एकदम। फोटो खिंचवाने के साथ क्या भावना आपकी, क्यों फोटो खींचा है? एक देश प्रेम है जो अपना 500 साल से जो मसला चल रहा था वो सोल्व हो गया। राम जन्मभूमि जो है वो मंदिर का निर्माण हो रहा है, तो इसके लिए बहुत बड़ा उत्साह पूरा देश में है। ऐसा बातचीत करिए। आप कहाँ से आए हो? हैदराबाद से आए। कहाँ से? हैदराबाद से। जय श्री राम। मोदी के बहुत धन्यवाद, मोदी जी के बहुत धन्यवाद, बहुत धन्यवाद। क्यों क्यों? बहुत मैं बचपन से देख रही है राम भगवान, कब देखना अभी देखना। तो मोदी जी इनकी वजह से मोदी से काम करी, बहुत ज्यादा एकदम करी। हे महाराष्ट्राचे आहेत। यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह इकडे आल्यानंतर आवरता येत नाहीये। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, अयोध्या। आणि उद्याच्या राम मंदिर सोहळ्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर मुंबईतून रवाना झाले। उद्या सोहळ्यासाठी दोघंही उपस्थित राहणार आहेत। देशभरातील अनेक दिग्गज मंडळींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। मुंबई विमानतळावरून निघताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। अपने लिए, अपने परिवार वालों के लिए तो आज सिर्फ मैं नहीं, भारत के पूरे विश्व के करोड़ों लोग बहुत खुश नसीब है कि रामलला वापस आ रहे हैं 500 साल के संघर्ष के बाद। क्योंकि ये वही रामलला हैं जो हमें अपने जीवन के, निजी जीवन के संघर्ष में हमेशा शक्ति देते हैं। इशू में कि इतने दिनों से हम लोग इंतज़ार कर रहे थे और आज वो दिन आया है। बस एक दिन बचा हुआ है और हम जा रहे हैं अयोध्या। आई एम वेरी वेरी एक्साइटेड, वेरी हैप्पी। सबके लिए प्रार्थना। सब लोग ने मुझे चढ़ावे के लिए पैसे भी दिए हैं। अच्छा। हाँ, बहुत लोग ने मुझे पैसे दिए हैं और वो चढ़ाया जाएगा वहाँ पे और सबके लिए प्रार्थना और पूजा होगी। काफ़ी लोग हमारी इंडस्ट्री से और भी कहीं दिग्गज है वो आने वाले हैं। आणि पुण्यामधून मराठा युवक विजय घायतिडक यांनी बाईक रथ तयार करून घेतलाय आणि त्यावरून त्यांनी अयोध्येचा प्रवास केलाय। 9 दिवस हा रथ चालवत विजय अयोध्येमध्ये आज पोहोचलेत। आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी।
पुणे ते अयोध्या बाईक यात्रा करत बाईकवर प्रभू श्री रामाचं रथ घेऊन विजय गायतिलक अयोध्येत दाखल झाले आहेत. आपण पाहू शकता एक बाईक आहे, बाईकवर त्यांनी हे रथ कस्टमाइज केलंय आणि हे रथ जर आपण बघितलं तर खूप मजबूत आहे, खूप हेवी आहे. पण त्यांनी हा पूर्ण प्रवास केलाय बाईकवर. सोपं काम नाहीये आणि फक्त प्रभू श्री रामाची आस्था नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आस्था, आदर आणि त्यांच्या भूमीतनं माती घेऊन वेगवेगळ्या पवित्र नद्यांचं जल घेऊन विजय गायतिलक एवढा हा कठीण प्रवास करत आले. विजयजी, प्रवास कसा राहिला आणि ही संकल्पना, हा संकल्प तुम्ही का केला होता? प्रवास हा मी 13 तारखेला चालू केला. 13 तारखेनंतर येत होतो. येता आज मी पोहोचलेलो आहे. म्हणजे मला 9 दिवस कमीत कमी इथे यायला लागलेले आहेत. पण प्रवास हा आनंददायी झाला आणि श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीचे मिलन करण्यासाठी मी शिवनेरून छत्रपती शिवाजी महाराजांची माती घेऊन आलेलो आहे. आणि इतर गोष्टी म्हणलं येताना पंचतत्वामध्ये विलीन होण्यासाठी श्रीराम प्रभूंना पंचनद्यांचं तीर्थ घेऊन आलेलं आहे. म्हणजे तीर्थ स्नान करण्यासाठी श्रीराम प्रभूंचं नर्मदा, गोदावरी, सिंध, पार्वती आणि जमुना या नद्यांचं जल घेऊन मी इथं प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला अयोध्येमध्ये हजर झालेलो आहे. आणि श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस ह्या जलाने त्यांचं स्नान करावे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे हे जल घेऊन मी इथं पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची मातीचं मिलन व्हावं हा त्यांचा संकल्प होता आणि यासाठी ही बाईक यात्रा त्यांनी इथं केलेली आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाबाहेर प्रभू श्रीरामाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर दुकानामध्ये विविध मिठाईवर ग्राहकांना सवलत देण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय हितेश पांचाळ यानं. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी आता सुरू आहे. मी आहे सध्या ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या ठिकाणी. इथे बघू शकतात ही प्रशांत कॉर्नर याच्या प्रत्येक आउटलेटच्या बाहेर प्रभू श्रीरामाची 7 फुटाची ही जो कटावेज आहे तो प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं प्रशांत कॉर्नर मधील कर्मचारी आहे त्यांनी ही भगवी गांधी टोपीवर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रशांत कॉर्नर मध्ये आता सध्या 21 आणि 22 या तारखेला वेगवेगळ्या मिठाई याचं डिस्काउंट दिलेलं आहे. हे आपण जर पाहिलं स्पेशल ऑफर म्हणून हा जय श्रीराम लिहिलेला हा पेढे आहे. त्याच बाजूला हे संपूर्ण असे वेगवेगळे मिठाई या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ग्राहकांची मोठी पसंती आपल्याला या प्रशांत कॉर्नर मध्ये दिसून येत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी सर काय सांगाल, या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट देण्यात आलेला आहे, भगवी टोपी घातलेली आहे, पूर्ण राममय प्रशांत कॉर्नर झालेलं आहे, ठाणे झालेलं, काय सांगाल? जय श्रीराम. राम प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने प्रशांत कॉर्नरतर्फे स्पेशल डिस्काउंट आम्ही ऑफर केलेला आहे. त्यात आम्ही काजू कतली जी 1200 रुपये किलो आहे आमची रेग्युलर ती 750 रुपयात देतो. पेढा आणि लाडू हे दोन्ही 800 रुपयाचे आम्ही 600 रुपये किलोने ग्राहकांना उपलब्ध करून दिले. स्पेशल ऑफर दिलेली आहे. शिवाय 200 ग्रॅमचे लाडू पण आम्ही बनवलेले आहेत त्याच्याकरता प्रसादासाठी. पेढ्यावर जय श्रीरामचं एम्बॉस केलेलं आहे आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगलाच मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.